मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान असलेले गणपती मंदिर। या मंदिरातील गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो। तर चला या मंदिरामध्ये कसे जायचे आणि या मंदिरामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी या गावात पोहोचल्यावर तेथून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता लागतो। या रस्त्याने मंदिराकडे जाताना रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला हार, फुले यांची दुकाने बघायला मिळतात। येथून थोडा पुढे चालत गेल्यावर त्याच्या उजव्या बाजूलाच आपल्याला श्री स्वामी समर्थ मठ लागतो। या मठामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला स्वामी समर्थांचा फोटो बघायला मिळतो। तसेच या मठामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थांचे बरेचसे फोटो बघायला मिळतात। या मठामधून स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यावर त्याच्या बाजूनेच आपल्याला मंदिराकडे जाणारा रस्ता लागतो। येथून थोडा पुढे चालत गेल्यावर समोरच आपल्याला गणपतीचे मंदिर बघायला मिळते। हे मंदिर कोकणी पद्धतीच्या कौलारू घरांच्या शैलीची आठवण करून देते। येथून मंदिराजवळ जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या लागतात। येथील मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि शिस्तबद्ध आहे। मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला मंदिराचे सभा मंडप लागते। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासमोरच आपल्याला कासवाची सुंदर प्रतिकृती बसवलेली बघायला मिळते। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला अत्यंत जागृत असलेली गणपतीची मूर्ती बघायला मिळते। येथील गणपतीची मूर्ती द्विभुज म्हणजेच 2 हात असलेली आहे। ही गणपतीची मूर्ती 6 फूट उंच असून 3 ते 4 फूट रुंद आहे। रेड्डी येथील सदानंद कांबळी यांना स्वप्नात गणपतीने दर्शन देऊन आपण जमिनीखाली असल्याचे सांगितले। त्यानुसार कांबळी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोदकाम सुरू केल्यानंतर तेथे 1 मे 1976 रोजी ही गणपतीची भव्य मूर्ती सापडली। तसेच 2 महिन्यांनी त्याच परिसरात उंदराची मूर्ती देखील सापडली। या मंदिरातील गणपतीच्या प्रदक्षिणा मार्गात सुरुवातीला आपल्याला महादेवाची मूर्ती बघायला मिळते। येथून थोडा पुढे गेल्यावर तेथे आपल्याला पार्वती मातेची मूर्ती बघायला मिळते। पार्वती मातेची मूर्ती बघून पुढे गेल्यावर तेथे आपल्याला ब्रह्मदेवाची मूर्ती बघायला मिळते। ब्रह्मदेवाची मूर्ती बघून पुढे गेल्यावर
तेथे आपल्याला महालक्ष्मी देवीची मूर्ती बघायला मिळते. महालक्ष्मी देवीची मूर्ती बघून पुढे गेल्यावर तेथे आपल्याला श्री विष्णूंची मूर्ती बघायला मिळते. गणपतीला प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिराच्या सभामंडपात आल्यावर येथील खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले बघायला मिळते. या खांबांवरील नक्षीकाम हे कोकणातील प्राचीन मंदिर स्थापत्य कलेचे अतिशय सुंदर उदाहरण मानले जाते. या मंदिरातील सभा मंडपामध्ये या गणपतीची माहिती व इतिहास लिहिलेला बोर्ड बघायला मिळतो. या बोर्ड मधूनच गणपतीची मूर्ती कशी सापडली याची माहिती मिळते. या मंदिराच्या डाव्या बाजूला देखील पूजेचे साहित्य, नारळ इत्यादींची दुकाने बघायला मिळतात. मंदिराच्या डाव्या बाजूने देखील मंदिरामध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे. या दरवाजाचा उपयोग गर्दीच्या वेळी मंदिरातून दर्शन घेऊन आलेल्या भाविकांना बाहेर पडण्यासाठी केला जातो. या मंदिराचे शिखर हे पारंपरिक कोकणी मंदिर शैली आणि काही प्रमाणात दाक्षिणात्य स्थापत्य शैलीचा मिलाप आहे. मंदिराच्या बाजूनेच आपल्याला समुद्र किनाऱ्याकडे जाण्यासाठी रस्ता लागतो. रेडीचा समुद्र किनारा हा कोकणातील सर्वात स्वच्छ आणि शांत किनाऱ्यांपैकी एक मानला जातो. येथून आपल्याला अरबी समुद्राचे विहंगम दृश्य बघायला मिळते. आणि इथेच आपला रेडी गणपतीचा प्रवास पूर्ण होतो.